याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची या, कवतुक वाटे झाली या वेचांचे, नाम मंगलाचे तिने गुणी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, धावा तृष्णेची तुका म्हणे मुक्ती परनेली नोरी, आता दिवस चारी खेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची हला विडाला विडाला हला अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा शिक्षक गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका,
याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेची या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी आदरणीय कैलासवासी तात्यांच्या प्रित्यर्थ जो अभंग निवडलाय हा सकल संत सम्राट विश्ववंदनीय विश्वभूषण किंबहुना आपल्याला या कुळधरण मोरे वस्ती किंबहुना नांदगाव या गावामध्ये किती दिवस जिवंत ठेवायचे आणि कोणत्या दिवशी पाठवून द्यायचे, कोणाच्या हातात आहे? वा 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 माऊली, कोणाच्या? देवाच्या, असं बोलत जा. आणि मग त्या देवानं ज्यांचा गाथा 13 दिवस इंद्रायणी मातेच्या डोहामध्ये राहून आपल्या उदरामध्ये कोरडाच्या कोरडा ज्यांच्या हातामध्ये द्यावा, त्या अधिकार संपन्न साधूचं नाव आहे तुकाराम महाराज. त्या जगद्गुरु तुकोबरायांचा मायबाप फार चरणाचा नसून 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे. विठाला ऐका, अभंग कुणाचा आहे? असं बोला, मोकळ्या मनाने बोला. मला काय होतंय, थोडं मोठ्याने बोला, ऐकायला थोडं कमी येतंय. तुम्ही म्हणता लयच गेलेलं दिसतंय काय नाही, त्याला आत्ताच ऐकायला आहे ना. एवढं नाही गेलेलो, मापात गेलेलो, पैशा पाण्याचं अजून कळतंय. चला चला ऐका, अभंग कुणाचा आहे? बोला बोला, मोठ्याने बोला. तुकोबरायांचा. किती चरणाचा आहे मायबाप? 4 चरणाचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत, आम्ही आमच्या जीवनामध्ये अट्टहास केला. काय केला? अहो येऊ तिकडे. अट्टहास केला असं मोठ्याने बोला की अट्टहास केला. बरोबर. अट्टहास या शब्दाचा अर्थ होतो प्रयत्न. काय होतो? प्रयत्न. आम्ही आमच्या जीवनामध्ये अट्टहास केला. तुकोबराय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अट्टहास केला, पण कशा करता अट्टहास केला? तर तुकोबराय म्हणतात आमचा शेवट गोड होण्याकरता आम्ही काय केला? अट्टहास केला. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आमचा शेवट गोड होण्याकरता आम्ही आमच्या जीवनामध्ये अट्टहास केला. बरं महाराज, शेवट गोड झाल्याचा परिणाम नेमका काय झाला? तर महाराज म्हणतात आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेची या. महाराज म्हणतात आता आम्ही काय झालो? निश्चिंत झालो. 4 अवस्था शास्त्राने सांगितल्यात. एक निश्चिंतता, एक निर्भयता, एक स्वतंत्रता आणि एक सुखरूपता. काय? निश्चिंतता, निर्भयता, स्वतंत्रता आणि सुखरूपता. निश्चिंतता म्हणजे आता चिंताच राहिली नाही. निश्चिंतता. एक सुखरूपता म्हणजे दुःख राहिलं नाही. एक स्वतंत्रता म्हणजे इतरांच्या पारतंत्र्याखाली राहायची गरज नाही. काय? निश्चिंतता. आणि एक शेवटची राहिली निर्भयता म्हणजे भय आमच्या जीवनात. अशा 4 प्रकारच्या अवस्था आहे. पण ह्या 4 प्रकारच्या अवस्थापदी महाराजांनी सांगितलं आता निश्चिंतीने निश्चिंतता आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. बरं, निश्चिंतता प्राप्त झाल्याचा परिणाम काय झाला? तर महाराज म्हणतात खुंटलिया धावा तृष्णेची या. महाराज म्हणले आमच्या जीवनामधली जी तृष्णा आहे त्या तृष्णेची धावाधाव काय झाली? आता खुंटली. खुंटली म्हणजे बोला बोला. खुंटलिया धावा तृष्णेची या. महाराज म्हणतात जग सगळं जग थांबल, पण तृष्णा काय थांबू शकत नाही. तृष्णा म्हणजे काय हो महाराज? तर तृष्णा म्हणजे इच्छा. ऐका, संपत महाराज चाल म्हणतायत. एक वेळेस महाराज चाल म्हणता म्हणता काय होतील? ऋषीदादा थांबतील. ऋषीदादा गोड मृदुंग वाजवता, एक चक्रधार वाजवता वाजवता ते सुद्धा काय होतील? थांबतील. कीर्तनकार तुमच्या पुढे कीर्तन करतोय की हा सुद्धा कीर्तनकार कीर्तन करता करता काय होईल? स्वयंपाकवाले स्वयंपाक बनवता, स्वयंपाकवाला सुद्धा स्वयंपाक बनवता बनवता काय होईल बाबा? थांबल. अख्खं जग थांबल. जगात एकमेव गोष्ट अशी आहे ती कधीच थांबत नाही, तिचं नाव आहे तृष्णा. इच्छा थांबतात का बाबा आपल्या? नाही. मग महाराज म्हणतात ती इच्छा आमची काय झाली आता? खुंटली. खुंटलिया धावा तृष्णेची. महाराज म्हणतात आमची धावाधाव थांबली. पण महाराज एवढी धावाधाव कशामुळे थांबली? तर महाराज म्हणले एक गोष्ट आमच्या जीवनामध्ये आम्ही काय केली त्याच्यामुळे आमची धावाधाव थांबली. कोणती? कवतुक वाटणे झाली या वेचांची, नाम मंगलाचे 3 गुणे. त्या मंगल स्वरूप भगवान परमात्म्याचं आम्ही आमच्या जीवनामध्ये नामचिंतन केलं आणि त्याच्या बळावरती धावाधाव काय झाली? खुंटली. खुंटली या धावा तृष्णेची या. बरं महाराज म्हणले नेमकी धावाधाव थांबली,
तुमची धावा थांबली, तुम्ही भगवान परमात्म्याचं नामचिंतनाच्या बळावर हे सगळं केलं. पण याचा परिणाम काय झाला नेमका, तर तुका म्हणे मुक्ती परनेली नोवनी. आणि आता दिवस चारी खेळी मिळे तुकोबर आहे म्हणतात, जी मुक्ती जे मुक्ती जीवनामध्ये प्राप्त होण्याकरता तुम्ही आम्ही धडपडतो ना, ती मुक्ती आमच्या जीवनामध्ये प्राप्त नाही झाली, तर ती मुक्तीच आमची काय झाली, दासी झाली, नोरी झाली. आणि मग या सर्वांचा परिणाम तर महाराज म्हणतात, आता निश्चिंतीने पाऊलो विसावा आणि खुंटली या धावा तृष्णेची या. म्हणजे थोडक्यात आपलं कीर्तन आता काय झालं माऊली, ओ काका काय झालं, निघू का आता. म्हणजे थोडक्यात काय झालं, अभंगाचा सरळ सरळ भावार्थ झाला. आपल्याला उरलेल्या वेळात अख्खा हमान खात्याचं चिंतन करतो. चला, या अभंग जगद्गुरु कुणाचा आहे, तुकोबारायांचा. या अभंग कोणत्या प्रकरणात आले, उपदेश प्रकरणातील आहे. आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये आटास केला. पण आटास कशा करता केलाय, बोला की कशा करता केलाय. हा, शेवट गोड होण्याकरता. मला वाटतं या गायकवाड परिवाराने सुद्धा तात्यांच्या प्रित्यर्थ एवढा मोठा अट्टास केलाय, एवढं मोठं महाराज या ठिकाणी धर्म कीर्तन आयोजित केलंय. कशा करता, तर तात्यांचा शेवट या ठिकाणी काय करायचा आहे, गोड करायचा आहे. त्या संबंधानं आपण या ठिकाणी कीर्तन करणार आहोत. पण या अभंगामध्ये प्रवेश करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. गेल्या 1 वर्षापूर्वी या गायकवाड परिवारावरती एक दुःखद घटना घडली, एक दुःखाचा डोंगर कोसळला बघा. अचानकपणे निसर्गाच्या पुढे महाराज कुणाचाही नाविलाज चालतो. आले देवाजीचे मना तेथे कुणाचे चाले ना. भगवंताच्या मनामध्ये आलं आणि 1 वर्षापूर्वी आपल्यामधून तात्यांना देव घेऊन गेला. खऱ्या अर्थानं महाराज जीवनामध्ये कडे असंच होतंय, चांगले दिवस येतात आणि ही माणसं निघून जातात. खऱ्या अर्थानं आता महाराज घर झालं, दार झालं, बंगला झाला, गाडी झाली, महाराज गोटा झाला, शेती व्यवस्थित झाली, चांगले दिवस आले. आणि खऱ्या अर्थानं आता या परिवाराला तात्यांची सेवा करायची आणि तात्या काय झाले, निघून गेले. बाप्पू अण्णा असतील, मंगेश दादा असतील, या तृप्तीताई असतील, मोनालीताई असतील, महाराज कबई असतील, हे संपूर्ण परिवार आहे. परिवारांना तात्याची सेवा करायची होती. महाराज या संपूर्ण परिवारानं महाराज खूप प्रयत्न केले. अनेक हॉस्पिटलमध्ये महाराज तात्यांसाठी प्रयत्न केले. त्यामध्ये आमचे शिंदे पाहुणे होते महाराज, परत सुपेकर दाजी, अरे संपूर्ण पाहुण्यांनी, उत्तम काका असतील, अर्जुन आबा असतील, हे संपूर्ण मंडळीने खूप प्रयत्न केले. पण त्या प्रयत्नाला यश आलं नाही. ईश्वरी सत्य पुढे कोण नानाचा नाविलाज असतोय. आणि मग आपल्यामधून तात्यांना जावं लागलं. आणि मग तात्या निघून गेल्याच्या नंतर या परिवारावरती 1 वर्षापूर्वी खूप मोठा दुःखाचा आघात झाला. परंतु कितीही मोठं जरी दुःख झालं तर हिंदू संस्कृतीप्रमाणे, आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे, वैद्यकीय सनातन धर्मामध्ये आपल्या वडील गेल्याच्या नंतर, आपले आई वडील गेल्याच्या नंतर त्याचं काहीतरी कर्तव्य कर्म धर्मानं, शास्त्रानं काय केलंय. ज्या दिवशी आपली आई जाईल, ज्या दिवशी आपले वडील जातील, त्या दिवशी त्यांच्या प्रित्यर्थ 1 पिंड द्यायचा असतो. दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3, अनुक्रमे 10व्या पर्यंत किती पिंडदान द्यायचे, 10 द्यायचे. 11व्याला 11, 12व्याला 12, 13व्याला 13. महाराज असं सांगतात का जो ज्या आश्रमात असेल, जो ग्रहस्थ आश्रमात असेल, त्या ग्रहस्थ आश्रमाचा वेगळा विधी सांगितलाय, संन्यास आश्रमातला वेगळा विधी सांगितलाय, वानप्रस्थाचा वेगळा विधी सांगितलाय आणि ब्रह्मचार्याचा वेगळा विधी सांगितलाय. चला आता बाकीच्यांचा विचार न करता आपल्याला फक्त आज विचार कोणाचा करायचा आहे, बोला की तुम्ही सगळे संन्यासी आहेत का काय, ग्रहस्थ आश्रमाचा विचार करायचा आहे. तर ग्रहस्थ आश्रमाच्या जीवनामध्ये दशक्रिया विधी, 13वा मासिक श्राद्ध आणि ज्या तिथीला देह ठेवलाय बरोबर त्याच तिथीला 1 वर्षानं जो विधी येतो त्याला काय म्हटलं जातं, आजचं पुण्यस्मरण. हे विधी अत्यंत महत्वाचे सांगितलेले आहेत. आणि मग हा विधी का करायचा, तर आपल्या तात्यांना भगवंताच्या चरणाजवळ जागा मिळाली पाहिजे, किंबहुना तात्याचा मोक्षपर्यंतचा प्रवास सुखाचा झाला पाहिजे. या शुद्ध हेतून संपूर्ण गायकवाड परिवारानं हे वर्ष श्राद्ध काय केले बाबा, आयोजित केले. मग महाराज लोक म्हणतात का महाराज वर्ष श्राद्ध केलं पाहिजे, वर्ष श्राद्ध केलं पाहिजे. काही काही माणसं म्हणतात कशाचं वर्ष श्राद्ध, कशाचं काय, एकदा माणूस गेला म्हणजे काय. महाराज किती मोठं अन्नदान केलं, किती मोठं भजन केलं, किती मोठं कीर्तन केलं, ते काय पाहायला आहेत का बाबा, सर्वसामान्य काही लोक म्हणतात.
पण ऐका, ते पुण्यस्मरण महाराज केलं पाहिजे गव्हाणे बाबा. जर पुण्यस्मरण जर नाही केलं तर हे पितर असंतुष्ट होतात आणि कुळाला काय आह कटा त्याचे करीती पितर आह कटा त्याचे करीती पितर कट त्याचे करीती पितर आह कट त्याचे करीती पितर गळेची नागर लोह्याची कावांज 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 गळेची नागर लोह्याची नावांज गळेची नागर लोह्याची नावांज लोह्याची नागर लोह्याची कावांज लोह्याची कावांज. टाळी वाजवा टाळी. महाराजांनी गोड प्रमाण दिले. काय होतंय, महाराजांनी बी कीर्तन करत असताना कधी मोगम कीर्तन करायचं नाही बर का. कुळधरणकर नांदगावकर महाराजांना बोलताना मोगम बोलायचं. चेअरमन, महाराजांना बोलत असताना मुद्द्याला धरूनच. काही झालं तर महाराजाच्या बोलण्याला माग त्याचा काय लागला पाहिजे, हो काय लागलं पाहिजे बाबा, पुरावा लागला पाहिजे. आणि जर महाराजाच्या बोलण्याला जर पुरावा लागत नसेल तर हाय असा महाराज उचलायचा आणि पलीकडे गिन्नी गोल गावतात नेऊन. पुरावा देत नसले तर याला ठेवून काय फायदा आहे का. पण महाराज सांगितलं ऐका, तर हे पुण्यस्मरण नाही केलं, त्यांचा जर विधी नाही केला तर ते पितर असंतुष्ट होतात आणि कुळाला काय करतात, शाप देतात. महाराजांनी गोड प्रमाण दिलं. बरं कळलं महाराज पुण्यस्मरण का करायचं, नाही केलं तर शाप देतो आणि केलं तर काय होतंय. कल्याण 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 तया कुळा कल्याण तया कुळा कमने पितृ आशीर्वाद दे कल्याण तया कुळा कल्याण तया कुळा कमने पितृ आशीर्वाद दे कल्याण महाराजांनी गोड प्रमाण दिलं. कल्याण इच्छिती तया कुळा. महाराज या काय करतात, यांना महाराज आशीर्वाद देतात. पाठीमागल्या राहिलेल्या कुळाचं कल्याण व्हावं हे कोण इच्छित. ऐका ऐका, कळलं महाराज. करायचं का, नाही केलं तर होतंय का, इथपर्यंत आलं. दुसरा मुद्दा एक तुमचा क्लिअर करून देतो बाबा. आता एवढा खर्च का करायचा, ही तर मंडळी आम्ही आतापर्यंत इंस्टा उचकलं का मोबाईल मधलं, इंस्टा ओपन केलं की यांच्या चाली, फेसबुक ओपन केलं का संजू महाराजाची आली, संपत बाबाच्या चाली, त्यांना 7 ऋषी दादाची, युट्यूब उघडलं का महाराज जिकडं तिकडं हीच गडी बुवा. मग महाराज यांना का बोलवायचं. पण रस्त्याने फिरलं तर कुठं पाहिलं तर निलेश महाराज वागसकरची पत्रिका आहेच. अमक्या अमक्याची वास्तू शांती, तमक्या तमक्याचं पुण्यस्मरण, अमक्या अमक्या सप्ताहात सुपेकरवाडी 3रा दिवस आहे ना, असंच आहे ना. का महाराज लोक बोलवायची. का यंदा या गायकवाड परिवाराकडे दुधाचा लय पैसा झाला, रोटरचा लय पैसा झाला म्हणून महाराज बोलवायचा का, कशा करता महाराज बोलवायचा. तर ऐका, आपले वडील गेलेले असतात, आई निघून गेलेली असती आणि त्यांचं कर्तव्य कर्म करत असताना, तर्पण करत असताना
ब्राह्मण देवता मंत्र उच्चारण करत असताना त्यावेळेस ब्राह्मण देवतेने आपल्याला पिंडाला क्षालन करायला सांगितलं, बोट लावायला सांगितलं. त्यावेळेस जर आपल्याकडून पिंडाला क्षालन नाही झालं, बोट नाही लागलं, तरी बी नकळत काय लागतो आपल्याला? दोष लागतो महाराज. संजू बाबा, आपल्याला दोष लागतो. आणि मग तो दोष निघून जाण्यासाठी काय करावं लागतं? रामकृष्ण नाम सर्व दोष हरण. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण. रामकृष्ण नाम सर्व रामकृष्ण नाम सर्व दोष हरण. जड जीवा कारण हरि एक, जड जीवा कारण हरि एक, जड जीवा कारण हरि एक, जड जीवा कारण हरि एक. हरि एक हरि मुखे मना, 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 हरि मुखे मना. ऐका, मग कुठल्याच प्रकारचा या परिवाराला कुठल्या प्रकारचा नकळत का होईना दोष लागू नये म्हणून तो दोष काय कशानं जातो? महाराजांनी प्रमाण दिलं, भगवंताच्या नामानं तो दोष काय होतो? नाहीसा होतो. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण. महाराजांनी सांगितलं भगवंताच्या नामानं तो दोष नाहीसा होतो. मग हे लक्षात आलं आमच्या गायकवाड परिवाराच्या. आणि गायकवाड परिवाराला सुद्धा वाटलं, अरे आपला ईश्वरा समान बाप निघून गेलाय ना, महाराज आयुष्यभर चांगला वागलाय, चांगले संस्कार या मुलाबाळांना दिलेत, म्हणून त्यांच्या प्रित्यर्थ कुठल्याच प्रकारचा दोष या परिवाराला लागला नाही पाहिजे. तात्याचं कुठल्याच प्रकारचं कर्तव्य कर्म शिल्लक राहता कामा नये. म्हणून या ठिकाणी या संपूर्ण परिवारानं आदरणीय माझे अत्यंत जुगल मित्र किंवा परिवारातील चिरंजीव आदरणीय बप्पू अण्णा गायकवाड, आदरणीय मंगेश दादा असतील, त्याचप्रमाणे यांचे तात्यांचे बंधू आहेत आदरणीय भाऊ, आदरणीय भाऊ असतील, त्याचप्रमाणे आदरणीय तात्यांचे पुतणे आहेत बघा, अर्जुन आबा असतील, त्याचप्रमाणे उत्तम काका असतील, त्याचप्रमाणे त्यांची एक बहीण आहे बघा श्री ताराबाई बबन सुपेकर आहेत, त्याचप्रमाणे सौ हिराबाई विठ्ठल वराळे आहेत, त्याचप्रमाणे मुक्ताबाई निंबाळकर आहेत, ही एक बहीण आहे तात्यांची. त्याचप्रमाणे तात्यांच्या दोन मुली आहेत, आमची कांचनताई आणि नंदाबाई, या दोन मुली आहेत बघा. त्याचप्रमाणे त्यांची एक पुतणी एक आहे बघा, त्या पुतणीचं नाव आहे मंगल सुभाष परकाळे. त्याचप्रमाणे जावई बाप्पू आहेत बघा आमचे शिंदेदाजी, या ठिकाणी कुठं बसलेत आनंदमध्ये का, या महाराज शिंदेदाजी आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय सुपेकर साहेब आहेत, हे जावई आहेत बघा या परिवारातील. आणि त्याचप्रमाणे जी लहान लहान या परिवारातली मंडळी आहेत, आमचा अंश असेल, बबली असेल बघा, अनुष्का असेल, शौर्य असेल, ही संपूर्ण मंडळी, या संपूर्ण मंडळीचा एकच आट्टास होता, कुठल्याच प्रकारचा दोष या परिवाराला लागला नाही पाहिजे. आणि तात्यांना भगवंताच्या चरणाजवळ जागा मिळली पाहिजे, किंबहुना तात्याचा शेवट काय झाला पाहिजे? गोड झाला पाहिजे, एवढाच उद्देश आहे. पण ऐका का, तात्या आयुष्यामध्ये चांगले वागले बघा. ऐका, जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत चांगला वागला. अरे चांगला वागला याच्यात नवल नाही. अरे तात्या गेल्याच्या नंतर सुद्धा काय समाज जमलाय, काय महाराज त्यांची कीर्ती या ठिकाणी उत्तमचे भोर कीर्ती मागे, उत्तमचे भोर कीर्ती मागे, उत्तमचे भोर कीर्ती मागे, उत्तमचे भोर कीर्ती मागे. गेले दिगंबरा ईश्वर विभूती, तुका म्हणे एका मरण दिसरे
तुका म्हणे एका मरणाचे सरे तुका म्हणे एका मरणाचे सरे तुका म्हणे एका मरणाचे सरे तुका म्हणे एका वाह, टाळी वाजवा की महाराज. असं गोड वाजल्या मोक टाळी वाजव जा. लोक अशी बसतात का महाराज इथं बळद धरून आणल्यासारखे बसतात. बोर व्हायला लागले का तुम्हाला? हा, काय चाललंय समजा ना का? सरबत ठेवायला सांगायचं का? चला, ऐका ऐका. महाराज चांगली कीर्ती करून तात्या महाराज गेले. महाराज असे जगले तर महाराज ही पाठीमागे कीर्ती पाहायला मिळते, समाज पाहायला मिळतो. कोण कोणासाठी जात नाही महाराज. लोक महाराज पूर्वी जुना काळ होता, लोकांना महाराज असं म्हणतात का खाया प्यायचीच वांदे होते म्हणून लोक कोणाकडे तरी कोण करे. आता काय महाराज, लोक जुना काळ असा होता गुरुजी, लोकांना खायला मिळत नव्हतं म्हणून लोक अन्न अन्न करून काय झाले, जुनी मंडळी तिथं ठिकाणी. बाबा बोला की अन्न अन्न करता काय झाली. आता काळ गुरुजी इतका बदलला, लोक खाऊ खाऊ मिळले, काय खावा ते खावा. म्हणून महाराज ही जी लोक जमली, तेवढी मंडळी जमलात ना, ही प्रेम करणारी महाराज, काहीतरी तात्यांना तात्याच्या जीवनामध्ये कमवलेली माणसं आहेत. आणि कमावलेली माणसं असताना ही जी मंडळी आहेत ना महाराज, संजू बाबा, संपत बाबा, ही ज्यावेळेस तात्यांच्या जे जीवनामध्ये एक महाराज होता, नियम होता तात्यांचा. कारण या परिवाराचा मी फॅमिली मेंबर आहे बघा, यांचा सदस्यच आहे महाराज. तात्यांनी उठल्याच्या नंतर सकाळी महाराज गायांचं मुलांसोबत उरकलं का पहिली तात्यांनी आंघोळ करायची आणि टीव्ही चालू करायची. आणि टीव्ही चालू केल्याच्या नंतर गजर कीर्तनाचा मालिका लागायची आणि तात्या सर्वांचे कीर्तन श्रवण ऐकायचे. आणि खऱ्या अर्थानं खरं तर पाहिलं ना, आज या ठिकाणी तात्या पाहिजे होते गाड्या. तात्यांचं एक स्वप्न होतं महाराज, या बंगल्याची वास्तुक शांती बांधली ना, वास्तुक शांती बंगले झाल्याच्या नंतर वास्तुक शांती करायची आणि वास्तुक शांतीला संपूर्ण मंडळी एकदा या ठिकाणी बोलायची. पण ईश्वरी सत्य पुढे नाविलाज आहे महाराज. कारण आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना, देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना, देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. हरिचंद्र तारा राले वाहे डोबा डोबा घर पाणी, 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 डोबा घर पाणी. काळ्या उतर. चला असं महाराज, महाराजांनी प्रमाण दिलं काय, आले देवाजीचे मनात ते कोणाचे चाले ना. भगवंताच्या मनात आल्याच्या नंतर तिथं तुमचं आमचं चालत नाही बाबांनो. कारण ही जो यानर देहाला आला त्याला एक ना एक दिवस नगर सोडून परलोकामध्ये जायचंय बाबांनो. कारण ऐका, आणि मग महाराज म्हणतात प्रत्येक जण अभंगामध्ये येऊ आपण, प्रत्येक जण प्रत्येकाच्या जीवनामध्ये 8 तास करतो. तुकोबाराय म्हणले आम्ही आमच्या जीवनामध्ये 8 तास केला. 8 तास या शब्दाचा अर्थ होतो प्रयत्न. मला सांगा मंडळी, या ठिकाणी बसलेली सर्वजण तुम्ही प्रयत्नच करत नाही असं कोणी माणूस आहे का? प्रत्येक जण काय करतोय महाराज, काय करतोय, प्रयत्न करतोय. भले प्रयत्न प्रत्येकाचे भिन्न असेल पण प्रयत्नच करत नाही असा माणूस. चला ऐका, 2 प्रयत्न, एक प्रयत्न आहे संसारातला आणि एक प्रयत्न आहे परमार्थातला. ऐका, जो आपण संसारात प्रयत्न करतो महाराज म्हणतात त्या प्रयत्नाला यश मिळत नाही. आणि दाजी जो परमार्थात प्रयत्न केला तर परमार्थात केल्याच्या प्रयत्नाला यश मिळल्याशिवाय राहत नाही. आता ऐका, आपल्या संसारामधले प्रयत्न आहेत. काय प्रयत्न आहेत आपल्या संसारात? वाढावे संतान, घरी व्हावे धनवान, घरी व्हावे धनवान,
धन दौलत असावा, पैसा अडका असावा, ही आपले काय आहेत महाराज प्रयत्न आहेत याच्यासाठी. ऐका अजून सांगू का 2 मिनिटांमध्ये. ज्ञानोबराय सांगतात जगत ब्रूयास्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्वाद जगापडी. ज्ञानोबराय म्हणतात या जगातल्या प्रत्येकाला वाटतं मी सुखी असलं पाहिजे, मी सत्तावान असलं पाहिजे, किंबहुना माझ्या जीवनामध्ये मरण आलं नाही पाहिजे. याच्यासाठी सर्वांचे काय आहेत प्रयत्न. प्रत्येकाला वाटतं माझी कुठं ना कुठं काय असावी. बोला की सत्ता. जुने गडी होते दांडगी गडी, लांब काल्या मिशा ठेवायची. बोलला की महाराज याचं वजनच पडायचं, त्याच्या पुढे कोणी बोलत होतं का? नाही. आता आमच्या सारख्या पोरांनी मिशा ठेवायचंच बंद केलं. आप्पा म्हणलं बाबा का मिशा नाही? ते म्हणला महाराज बायकाच घाबरत नाही तर मिशा काय आता चहात. ऐका ऐका ऐका, सत्ता सत्तेचा जो प्रयत्न आहे ना महाराज तो आपल्याला यश देत नाही. सत्ता या ठिकाणी आपली पडत नाही. चला दुसरी गोष्ट सांगितली ज्ञानोबराय. ज्ञानोबराय म्हणतात सुख. जो प्रयत्न आहे ना सर्वांचा कशासाठी आहे? सुखासाठी आहे. महाराज रात्रंदिवस तुम्ही आम्ही फक्त एकच शोधतोय काय? सुख सुख सुख. माऊली तुमचं वय किती आहे? 60 वय. तुम्ही आतापर्यंत 60 वयाच्या कालखंडापर्यंत चालत आला. तुमचा काय व्यवसाय असेल, शेती असेल, दूधधंदा असेल, ट्रॅक्टर असेल, काय असेल तो तुमचा व्यवसाय. तुमचा फक्त एकच उद्देश आहे, मी कुठेतरी जाऊन काय होईल? सुखी होईल. सुखी होईल. पण झाले का सुखी बाबा? सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणायक मुक्ती यत्न नाही केला, क्षणायक मुक्ती यत्न नाही केला, हिता दिशाशीन पावला, दिशाशीन पावला, माया वेष्टीला जीव बाधा, माझे सोहितने नती कोणी, माझे सोहितने नती कोणी, माझे सोहितने नती कोणी, सोहितने नती कोणी. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही गेला, हिंडता दिशाशीन पावला. सर्व सुखाची आशा जन्म गेला, एक मुक्ती यत्न नाही गेला, हिंडता दिशाशीन पावला. माया वेष्टीला जीव सगळ्यांचे प्रयत्न कशासाठी आहेत? पुढे घ्या पुढे घ्या. सगळ्यांचे प्रयत्न कशासाठी आहेत? सुखासाठी. आता ऋषीदादा तुम्ही एवढे लांबून आले, संजू बाबा तुम्ही एवढे लांबून आले, गव्हाणे महाराज तुम्ही पण एवढे लांबून आले, संपत बाबा तुम्ही बी एवढे लांबून आले. कशा करता? आपण म्हणतोय पैसा करता आले. कशा करता आले? बरं ऐका, कशा करता आले? तर इथं आल्याच्या नंतर काहीतरी भजन घडण, चिंतन घडण, नामचिंतन घडण आणि त्याच्यातून काहीतरी काय मिळेल? सुख मिळेल. पण बाबा ऐका ऐका, सगळ्यांचे प्रयत्न सुखासाठी आहे, पण इथं जर कीर्तन नाही रंगलं तर सुख मिळणार आहे का बाबा? नाही मिळणार. सुखासाठी जो प्रयत्न आहे सुखाला बी यश नाही. चला तिसरी गोष्ट आहे का, महाराज म्हणतात या जगातल्या प्रत्येकाचा प्रयत्न आहे का मी जाऊ नये का? तर महाराज मरण प्रत्येकाला वाटतं मी मरू नये, पण महाराज म्हणतात अरे बाबा तुला मरू वाटत नाही, पण या जगातला आतापर्यंत कोणीच राहिला नाही. नौ भी मर गए, 10 भी मर गए सहस्राध्याय, भी मर गए 10 भी मर गए सहस्राध्याय, नौ भी मर गए 10 भी मर गए सहस्राध्याय, नौ भी मर गए 10 भी मर गए सहस्राध्याय.
का कोणी बळी महाराज. महाराज इथं एक एक गायक कसा आहे नंबर 1. संजय महाराज सुद्धा कसे आहेत नंबर 1. संपत महाराज सुद्धा नंबर 1. गव्हाणे महाराज सुद्धा नंबर 1. आणि ऋषीदादा सुद्धा नंबर. मग महाराज 2 नंबर 1. सगळे महाराज नंबर 1 आहे. महाराजांनी सांगितलं ऐका या जगामधल्या प्रत्येकाला जावं लागणार आहे. अरे इथं देवाचे अवतारचे येथे नाही भूर हले अवतार, येथे नाही भूर हले अवतार, नाही ऊर आले अवतार, येथे नाही ऊर आले अवतार. येथे नाही भूर हले अवतार, येथे नाही भूर हले अवतार. येथे नाही ऊर आले अवतार, येथे नाही ऊर आले अवतार. वीरती पामर जीवती, वीरती पामर जीवती, येथे नाही भूर आले अवतार, येथे नाही भूर आले अवतार, येथे नाही भूर आले अवतार, येथे नाही भूर आले अवतार. येरते पामर जीवकीती, येरते पामर जीवकीती, येथे नाही ऊर आले अवतार, 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 आले अवतार, आले अवतार. महाराज म्हणले येथं नाही उरो आले अवतार. देवा ऐका देवाची अवतारची अवतार काय झाले संपले. आपण तर गाड्या हो अवतावरची इथं. आपण सुद्धा काय होणार आहे जाणार आहे. म्हणून मरण सुद्धा मरणाच्या बाबतीत जे आपण प्रयत्न करतोय त्याला यश मिळत नाही. मग ऐका मरणाला सुद्धा यश नाही, सुखाला सुद्धा यश नाही आणि महाराज सत्तेला सुद्धा यश मिळत नाही. मग ऐका तुकोबरायांना हे कळलं बघा. जे संसारासाठी तुम्ही सुखासाठी मरणासाठी आणि सत्तेसाठी प्रयत्न करतात ना त्या प्रयत्नाला यश नाही. म्हणून आमच्या तुकोबरायांनी त्या संसाराचा विचार नाही केला, संसाराला लात मारली आणि जगद्गुरु तुकोबरायांनी परमार्थ चालू केला. अरे तुकोबराय म्हणतात या जगातला सगळ्यात श्रीमंत एक गडी होऊन गेला. त्याचं नाव होतं राजा रावण. महाराज रावण म्हणजे काय आत्ताच्या गावचा पाटील आहे काय हा? किती श्रीमंत होता रावण. वा महाराज म्हणतो कोटी घरे शुद्ध सप्तकोटी घरे शुद्ध कांचनाची, सोन्याची घरे होती, सोन्याची, इटाची स्लॅबची पत्र्याची नव्हती. जाऊन द्या तुमच्या मराठी भाषेमध्ये सांगतो. इकडे तरुण वर्ग जास्त बघा गोठ्यात बसलाय काही पाठीमागे बसलाय. मराठी भाषेत सांगू का गड्याला 80,000 बायका होत्या. किती आप्पा कसा हसतोय आमचा बघा ना. आप्पा म्हणला महाराज इथं एक भेटाना त्याला 80 कस काय भेटल्या होत्या. 80,000 बायका 80,000. महाराज इथं आपल्याला एक मिळत नाही. 80,000 बायका 1,00,000 पोरं आणि 1,25,000 नातू. एवढा श्रीमंत होता राजा रावण. आणि महाराज त्या राजा रावणाची एक बायको होती, तिचं नाव होतं मंदोदरी. एवढी सुंदर होती, एवढी सुंदर होती आणि विद्वान बी एवढी होती. ऐका तिला उद्या काय घडणार आहे ती कधी कळत होतं आज कळत होतं. आपल्या बायकोला महाराज म्हणजे तुमच्या मी अजून मोकळाची ऐका आपल्या बायकांना आपल्या रानातलं रोप कोणी उपटून नेलं तरी सांगता येईल का होय. मला शेजारी कोंबड्या डाळलेल्या खुराड्यातून कोणी कोंबड्या नेल्या ती सुद्धा तिला माहित नाही. पण ती इंद्र याची बायको होती. कुणाची राजा रावणाची. ती उद्या काय घडणार आहे ती आज सांगत होती. अरे तिने जर सुकलेल्या कमळाच्या फुलाला स्पर्श केला तर कमल उमळायचं आणि आपल्याला उमळलेल्या कमळाला जर आपल्या बायांनी हात लावले तर त्याच्या पाकड्या गळत्या. ऐका एवढा श्रीमंत होता. 80,000 बायका भेटल्या होत्या. पोरं म्हटले महाराज आम्हाला एखादी बघा. अरे म्हटलं तुम्हाला बघन पण आधी माझं व्हायला पाहिजे ना होय दाशी. ऐका एक जण म्हणला महाराज रोज आप्पासारखा माझा जोडीदार होता. आप्पासारखा म्हणला महाराज रोज गाव 1 गाव 20 गाव 30 गाव संन्यासाला जसं 40 गाव तसं रोज एका कीर्तनाला फिरता रोज एका गावाला निदान एखादी बायको तरी मला काय करा बघा.
आता महाराज लोकांकडे पैसा आहे, गाड्या आहेत, बंगले आहेत, जी नाही ती गोष्ट आहे. फक्त एकाच गोष्टीची पोरांकडे कमी आहे, ती म्हणजे कोणाची? बायकोची. बायकाच भेटणार महाराज. एक जणाला लग बाय चान्सनी भेटल्याच्या नंतर ते म्हणला महाराज लोकांचा भरोसा नाही, काही काही इतके नासक्या कुचक्या अवलादीचे येत, लग्न उद्या जरी होणार असेल तर आजच्या आज काय करून टाकतात, मूड येतात. म्हणला चांगलं सांगत नाही. म्हणलं असं कसं काय होईल? म्हणलं होतंय महाराज, लय जणांचं झालंय, आमच्या गावात झालंय. म्हणलं होणार नाही. मग त्याला म्हटलं एक काम कर, तिचं नाव गोंधून या हातावर. गडी बाजारात गेला आणि बाजारात गेल्याच्या नंतर तुम्हाला बाजार कुठला आहे जवळचा? बाजारला जाता का नाही तुम्ही? आयांनो कुठला बाजार जवळचा आहे? मोठ्याने बोला की मोठ्याने. कर्जत, कुळधरण. बर कुळधरणला गेलो बघा. कुळधरणला गेल्याच्या नंतर तिथं बाजारामध्ये अनेक प्रकारची दुकानं असतात. काही फळाची दुकानं असतात, काही भाजीची दुकानं असतात, काही मिठाईची दुकानं असतात, अनेक प्रकारची काय आहे तिथं दुकानं. तिथं एक गोंधणारेवाली मावशी होती, गोंधणारी. आणि मग ह्या गडी गेला, म्हणला मावशी मावशी माझ्या हातावरती काय कर, नाव गोंद. ते म्हणले गोंदायचे पण 200 रुपये होते. हे म्हणलं 250 घे, पण पटकन काय कर गोंद. त्याने अशी बाही मागं सारली. बाही मागं सारल्याच्या नंतर त्याने त्या मुलीचं नाव हातावरती गोंदण्याकरता दिलं. ती म्हणले बाळा सांग नाव. त्याने लगेच नाव काय केलं, बोला की. सांगितलं. तिने लिहिलं, सांग म्हणले नाव. याने सांगितलं ज्योती. तिने काय केलं त्या गोंदणाऱ्या मावशीने लगेच ज्योती नाव लिहिलं. ती लिहूस तर तिचा फोन आला. कुणाचा? ज्योतीचा. ती म्हणली हॅलो कुठेस? तो म्हणला काय नाही, मी बाजारात आहे. काय करतोय बाजारात? तुझ्या नावाचं गोंधन काढतोय. म्हणला काय काढतोय? आई काय काढतोय? म्हणला गोंधन काढतोय. ती म्हणली गोंधन बिंधन काय काढू नको, तुझ्या गावातून तुझे सगळे कांड मला कळालेत, मला तुझ्यावर लग्नच करायचं नाही. आता हातावर तर नाव लिहून बसला. ते म्हणला एक काम कर मावशी, आता तो ही ज्योती लिहिलंय ना, ज्योती राहू दे म्हणला, तिच्या पुढे बा लिहि म्हणला. बा ज्योतिबा कुलदैवत आहे आमचं. ऐका मला सांगायचं का, आपल्याला इथे एक बायको मिळत नव्हती. गड्याला किती बायका मिळल्या होत्या? 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू. आणि एवढी संपत्ती त्या रावणाची होती. आणि त्या रावणाने महाराज प्रयत्न केलता, मला सोन्याला सुगंध आणील, खारा समुद्र गोड करीन आणि स्वर्गाला काय लावीन. झालं त्या रावणाच्या इच्छा पूर्ण, झाले त्याचे प्रयत्न पूर्ण. रावणा पुढे आपलं काय आहे महाराज? 80,000 बायका, आपल्याला एक बी नाही महाराज. त्याच्या पुढं महाराज पुरी लंका त्याची सोन्याची होती. आपल्याला 2-3 एकर जमीन आहे, एक येडवाकडं घर आहे आणि 2-4 जनावर. त्याच्या पलीकडे काय आहे आपल्याकडे? त्याचा प्रयत्न पूर्ण झाला नाही तर तुमचा आमचा होईल का बाबांनो? नाही. हे कळलं फक्त आमच्या जगद्गुरु तुकोबरायांना. तुकोबरायांनी त्या संसाराला लाथ मारली आणि जगद्गुरु तुकोबरायांनी परमार्थातला प्रयत्न चालू केला. काय प्रयत्न चालू केला परमार्थातला? तर महाराज म्हणले मी संसाराला लाथ मारली आणि परमार्थातला प्रयत्न चालू केला. अहो रात्र देवाचं काय केलं? दिन रजनी हाची धंदा, 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 रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवार, गोविंदाचे पवार, दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा, धंदा. महाराज म्हटले दिन रजनी हाची धंदा. रात्रंदिवस एकच धंदा केला. काय? भगवंताचं नामचिंतन. अरे जगद्गुरु तुकोबरायांच्या लक्षात आलं संसारातल्या प्रयत्नाला यश नाही. मग जगद्गुरु तुकोबरायांनी सकाळी प्रहरी उठावं आणि उठल्या उठल्या नाही
जगद्गुरु तुकोबरायांनी सकाळी प्रहरी उठावं आणि उठल्या उठल्या भगवंताचं नामचिंतन चालू करावं. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. हा? आत्ताचा तुकाराम उठतो, उठल्या उठल्या म्हणतो गायच्या भाये सुनापुडी कुठे गेली. अरे मग महाराज श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल भजन करत निघाले. आणि पण जात असताना तुकोबराय असं नव्हतं आत्ताच्या महाराजांसारखे कीर्तनात आमदार आला मग थांबले, खासदार आला थांबले, असं होतं का. अरे तुकोबरायांचं महाराज भजना करत 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 निघायचे. पण जात असताना बहिर दिशेला जात असताना जगद्गुरु तुकोबरायाला ग्रामस्थांनी अडवलं. ओ तुकोबराय कुठं, म्हणजे बहिर दिशेला, म्हणजे 2 नंबरच्या विधीला. अहो तुकोबराया तुम्ही 2 नंबरच्या विधीला निघालात. 2 नंबरचा विधी अमंगल विधी आहे आणि मुखामध्ये ज्याचं नाव घेताय तो मंगल स्वरूप भगवान परमात्मा आहे. आणि त्या मंगल स्वरूप भगवान परमात्म्याचं नाव अमंगल विधीला जाताना घेताय. काहीतरी वाटलं पाहिजे. उद्यापासून देवाचं नाव घेऊ नका. तुकोबराय म्हणले चुकलं गड्या, आज मी घेतलं पण उद्या घेणार माऊली, उद्यापासून घेणार नाही. ठीक आहे, आज झालं. पुन्हा जगद्गुरु तुकोबराय उठले दुसऱ्या दिवशी उठले. आजही तुकोबराय निमित्त प्रमाणे बहिर दिशेला जाण्याकरता पाणी घेतलं आणि तुकोबराय निघाले. पण आज मुक्याने नव्हते निघले. आजही तुकोबराय श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल आणि श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल करत जगद्गुरु तुकोबराय निघाले. निघाले असताना आजही ग्रामस्थांनी अडवलं. ओ तुकोबराय, अहो कालच तुम्हाला सांगितलं विटेवरी 28 युग झालं तो पांडुरंग परमात्मा जगाचा मालक उभा आहे. हजारो वर्ष तपश्चर्या करून सुद्धा कोणाच्या स्वप्नामध्ये येत नाही तो मंगल स्वरूप भगवान परमात्म्याचं नाव अमंगल विधीला जाताना घेताय. काहीतरी पटलं पाहिजे तुम्हाला. स्वतःला महाराज समजता, स्वतःला कीर्तनकार समजता आणि अमंगल विधीला जाताना मंगल स्वरूप भगवान परमात्म्याचं नाव घेताय. तुकोबराय म्हटले गड्या हो आज बी काय झालं. ओ संत भाऊ काय झालं, आज बी चुकलं. उद्यापासून घेणार नाही. असं एकदा झालं, 2दा झालं. आता हा विधी म्हणजे रोजच करावा लागेल ना. आजही असंच झालं. एकदा झालं, 2दा झालं, अनेक वेळा झालं. जगद्गुरु तुकोबराय काय नाव घ्यायचं सोडत नव्हते. मग जगद्गुरु तुकोबरायांचं ग्रामस्थांचं तुकोबराय ऐका ना म्हणून आता हे भांडण गेलं कुठं, रामेश्वर शास्त्रीकडे. रामेश्वर शास्त्रीकडे गेले आणि रामेश्वर शास्त्रीला सांगितलं आमच्या देहू गावामध्ये तुकाराम नावाचा एक ग्रस्त आहे. स्वतःला विद्वान समजतोय, स्वतःला महाराज समजतो, स्वतःला कीर्तनकार समजतोय, नवे अभंग निर्मिती करतोय. आणि महाराज अजून एक महत्वाची गोष्ट स्वामी, तुमच्याही कीर्तीपेक्षा त्यांची कीर्ती आता काय व्हायला लागली, वाढायला लागली. ऐका, जगामध्ये स्वतःपेक्षा दुसरा मोठा झालेला कोणालाच देखवत नाही. फक्त एकाच व्यक्तीला वाटतं अरे जे मला मिळालं नाही ते माझ्या पोराला मिळलं पाहिजे. त्या भाग्यवान माणसाचं नाव आहे बाप. बाप सोडून जगात दुसऱ्या आपल्यापेक्षा मोठा झालेला कोणाला आवडत नाही. ऐका, आणि मग असं रामेश्वर शास्त्रीला राग आला, अरे माझ्यापेक्षा आणि तुकाराम मोठा. आता निघाले महाराज. रामेश्वर शास्त्री निघाले कुठून, वाघोलीवरून. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. राहिले बंद करायचंय का, वर हात करा बरं. कोणाला वाटतं बंद करावं, तुम्हाला वाटतं हाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐका ऐका ऐका. आणि मग रामेश्वर शास्त्रीकडे भांडण गेलं. रामेश्वर शास्त्रीला सांगितलं. रामेश्वर शास्त्री आता म्हणले माझ्यापेक्षा तो मोठा आहे. कसं काय वाटतं महाराज, इथं महाराज एका कीर्तनकाराला दुसरा कीर्तनकार मोठा झालेला देखवाना, एका गायकाला दुसरा गायक मोठा झालेला देखवाना महाराज. तर महाराज एका शेतकऱ्याला आपल्या ऊसापेक्षा शेजारच्या वावरात जास्त ऊस रगट आलेला शेतकऱ्याला देखवाना, जगात कोणाची कोणाला देखवाना महाराज. मग त्या रामेश्वर शास्त्रीला राग आला. मग रामेश्वर शास्त्री तन 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 करीत निघले. जसं निलेश महाराज वडळीहून कुळधरणला आला या नांदगावला, तसं आले का ते. नाही नाही नाही. ऐका, ते रामेश्वर शास्त्री आहे. रामेश्वर शास्त्री निघाले. पाठीमाग हजारोचा शिष्यगण आहे. आणि चालत 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 रामेश्वर शास्त्री कुठं आले, देहूला आले.
बोला की असं, चला की वेळ कमी, फास्ट चला तुम्ही पण. देहूला आले आणि देहूला आल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबरायांचं नियमित प्रमाणे चाललंच होतं. आजही तुकोबराय उठले आणि तुकोबराय उठल्याच्या नंतर श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल करत चाललं होतं. आता कोण आलं तिथं? रामेश्वर शास्त्री आले. रामेश्वर शास्त्री आले आणि तुकोबरायांनी पाहिलंच नाही रामेश्वर शास्त्री आलेले, तरी तुकोबरायांचं श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल चाललं होतं. रामेश्वर शास्त्रीला तो रागच आला. विकता राग आला. तळपायाची आग मस्तकाला गेली आणि तळपायाची आग मस्तकाला गेल्याच्या नंतर अरे गावामध्ये मी आलोय, माझी संपूर्ण जगामध्ये ख्याती आहे, मला रामेश्वर शास्त्री म्हणतायत आणि हा तुकाराम भजन बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी मला इथं बोलवलंय आणि बोलून सुद्धा माझ्या समोरच काय करतोय? भजन करतोय, भजन करतोय. आणि म्हटल्याबरोबर ऐका ऐका ऐकता राग आला, ऐकता राग आला. राग अनावर झाला रामेश्वर शास्त्रीला. ऐकता राग अनावर झाला. रामेश्वर शास्त्रीनं तुकोबरायच्या दंडाला धरलं आणि फरफर ओढ्यात सभेपुढे आणलं. अरे गावानं सांगितलं तुला, एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, चारदा सांगितलं, 10 वेळा सांगितलं का नाव देवाचं घेऊ नका, तरी तुम्ही घेता. एकदा सांगितलेलं कळत नाही का? तुकोबराय म्हणले सांगितलं होतं गड्या, पण तरी बी काय झालं, माझं चुकलं गड्या, उद्यापासून घेणार. महाराज त्या बी काळात काही कुचकी लोक होती की आज थोडी तवा. म्हणले महाराज हे तुकाराम महाराज रोजच असं म्हणतंय, आज घे म्हणजे आज घेतलंय उद्यापासून घेणार नाही आणि घेतल्याशिवाय राहत नाही. असं झालं. बर बर म्हटलं थोडे झाले तर एक मुक्काम रामेश्वर शास्त्रीने हाणला. म्हणले जाऊ दे आता, म्हटले सुधरतो, सुधारला तर सुधारला. एक मुक्काम रामेश्वर शास्त्रीने मारला. पुन्हा दुसऱ्या दिवशी तुकोबराय आजही उठले. आजही तुकोबराय श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल करत निघले. निघल्याच्या नंतर आता रामेश्वर शास्त्रीला रागानावर झाला, इकता रागानावर झाला. रामेश्वर शास्त्री लालबुंद झाला. लालबुंद झाल्याच्या नंतर रागाच्या भरामध्ये तुकोबराय पुढून आलते. रामेश्वर शास्त्री लाल झालता. लाल झाल्याच्या नंतर रामेश्वर शास्त्रीने पुढं मागं न बघता तुकोबरायांची जीवच हिसकवून हातात धरली. म्हणले मन आता श्री विठ्ठल, मन आता श्री विठ्ठल. माय बाप आपली जर जीभ हातामध्ये धरली बोलता येईल नाही, पण नवल ऐका, जगद्गुरु तुकोबरायांची जीभ हिसकावली, पण आता तुकोबराय श्री विठ्ठल म्हणत नव्हते, तर आता रामेश्वर शास्त्री श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल म्हणायला लागला. गाव आश्चर्यचकित झालं. अरे जो याला नाम जप करण्यापासून रोखत होता, रोखण्याकरता वाघोलीवरून देहू गावामध्ये आलता ना, आणि तोच आता काय म्हणायला लागलाय श्री विठ्ठल श्री विठ्ठल. आणि असं म्हटल्याच्या नंतर गावाला आश्चर्य वाटलं आणि गावाने विचारलं, ओ तुकोबराया, ओ तुकोबराय, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नेमकं काय प्रयत्न केलता जेणेकरून तुमची जीभ ओढल्याच्या नंतर वैरी सुद्धा का आता श्री विठ्ठल म्हणायला लागलाय? काय अट्टास केलता? अभंगाचं पहिलं याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास. याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी
तरी तुम्ही नामजप सोडला नाही. तुम्ही भजन करायचे. ओ तुकोबराया, ओ तुकोबराया. रामेश्वर शास्त्री वाघोलीवरून आले तुमचं भजन बंद करण्याकरता, तुमचं नामजप बंद करण्याकरता, तरी तुम्ही नामजप बंद नाही केला. आणि तुकोबराया, ज्या वेळेस रामेश्वर शास्त्रीने तुमची जीभ हातामध्ये पकडली, हो जीभ हातामध्ये पकडली, तरी तुम्ही त्याला एकही शब्दानं काही बोलले नाहीत तुकोबराया. पण त्याचा प्रयत्न होता की तुकोबरायांनी नामजप नाही केला पाहिजे, भजन नाही केलं पाहिजे. तरी ज्याचा अट्टावास होता, ज्याचा प्रयत्न होता, यांनी भजन नाही केलं पाहिजे, जो भजन बंद करण्याकरता आला तोच या ठिकाणी भजन करायला लागला. हे घडलं कसं? तर तुकोबराय म्हणतात, बघा मी जो माझ्या जीवनामध्ये बाकीचा प्रयत्न करत होतो ना, त्या प्रयत्नाला मला माहित होतं यश मिळणार नाही, पण मी जो माझ्या भगवंताचा प्रयत्न करत होतो, त्या भगवंताच्या नामचिंतनाचा प्रयत्न करत होतो ना, त्या प्रयत्नाला खऱ्या अर्थानं आज यश आलं. म्हणून माझा जिवंतपणे शेवट काय झाला? आज गोड झाला. ऐका मग महाराज, तुम्ही म्हणता महाराज भजनानं कुठं शेवट गोड होत असतो का? भजनानं कुठं महाराज उद्दिष्ट पूर्ण होत असतं का? होतं महाराज. मग भजन नामजपाने काय होत असतं का महाराज? लोक म्हणतात महाराज आता आमच्या जीवनामध्ये दुःख आलं. काय दुःख आलं? आता या परिवारावरती दुःख आलं, तात्या गेले बघा, या डोंगरा एवढं दुःख या परिवारावरती आलं, मग भजन केल्यानं तात्या वापस येणार आहेत का? दाजी येणार आहेत का? तुमची एखादी वस्तू हरवली, एखाद्या तुमच्या गोठ्यामध्ये काही दगा फटका झाला, संत भाऊ तुमच्या गोठ्यामध्ये एखादा दगा फटका झाला, तर किती भजन केलं ना ते भरून निघल नाही. ऐका, भजनानं लक्ष देऊन ऐका, भजन काय करतं, तो प्रयत्न काय करतो लक्ष देऊन ऐका. भजनानं तुमचं दुःख कमी होत नाही, त्या दुःखाची तीव्रता काय होती? कमी होती. कसं सांगू आई? जुना काळ होता, जुना काळ. तुम्ही जुन्या काळातलं काय मावशी, आमच्या कबईच्या वयाचे मावशी आहेत, कबईपेक्षा त्यांच्या सासा आहेत बघा, या मंडळीत बघा. आई, जुन्या काळामध्ये तुम्ही बरोबर ह्या आजी कुकू लावलेल्या आजी बोला बरं का, जुन्या काळामध्ये तुम्ही सकाळ सकाळ उठायच्या, असं मोकळं बोला, काय अडचण नका घेऊ. सकाळ सकाळ तुम्ही पाठे 9 वाजता उठायच्या बरोबर. 5 वाजता उठायच्या बरोबर आई. 5 वाजता उठल्याच्या नंतर सकाळ सकाळ तुमच्याकडे एक काम होतं, काय? झाडलोट करायची बरोबर. झाडलोट केल्याच्या नंतर तुम्ही काय करायचे? चूल पेटवायची बरोबर ना. असं ना, तुमच्यासारखीच आमच्या बी घरी आजी बर का, ती सांगते ती अजून करते. ऐका, आजी चूल पेटवायची बरोबर, आणि मालक काय करायचा? गोठ्यात जाऊन बोला की दारा काढायचा बरोबर. दारा काढायचा, आणि दारा काढल्याच्या नंतर काय करायचं? घरात काय लेकरं बाळांना काय आणायचा? दूध आणायचा. आजी ते दूध आणल्याच्या नंतर तुम्ही ते पातेल्यामध्ये गाळायचे, आणि पातेलं कुठं ठेवायच्या? मोठ्याने बोला की आई. चुलीवर बरोबर. चुलीवरती ते पातेलं तुम्ही ठेवायच्या गड्या. हे तुमचं असं सरळ सरळ माझ्या लक्षात नाही ना, तुम्हाला कोणतं भांडवल लागतंय. ऐक ऐक ऐक. आणि मग ते चुलीवरती तुम्ही पातेलं ठेवलं, लक्ष देऊन ऐका बरं का, फार मार्मिक आहे. आणि चुलीवरती पातेलं ठेवलं, आणि शेजारच्या ठकू मावशीने तुम्हाला आवाज दिला. कोणी? ठकू मावशीने. आणि तुम्हाला दिल्याच्या नंतर तुमची बी शेजारची ती आली काढली आजी, तुमची मैत्रीण, दोघी शेजारी राहायला. तुम्ही दोघीला बी आवाज दिला, म्हणले अगं इकडे या, जरा काम आहे. हिला वाटलं ही माझ्याविषयी काय सांगते का, आणि तिला वाटलं हिच्याविषयी काय सांगते, म्हणून दोघी बी काय झाल्या, गेल्याच्या नंतर त्यांचे गप्पा छप्पा चालले होते. पण दोघीच्या मालकाने दारा दूध काढली होती, दोघींनी काय पिटवली होती? बोला फास्ट बोला, वेळ कमी आपल्याकडे. चूल पिटवली होती. दोघींनी बी दूध कुठं ठेवलं होतं? चुली. आणि कोणाकडे गेल्या त्या? शेजारणीकडे गेल्या. गप्पा गोष्टी इथं कुठं चाललं, आणि चालल्याच्या नंतर गप्पा थोड्या रंगाला आल्या बघा. आणि रंगाला आल्याच्या नंतर यांच्या लक्षात आलं घरी चूल पिटवलेली, चुलीला जाळ चाललेला आहे, आणि चुलीवर काय ठेवलेलं आहे? दूध ठेवलेलं आहे. आणि जर यदा कदाचित दुधाने जर आत्महत्या केली तर नवरा साधा टीचिन का घरी गेला? ओय आई, खरं आहे का काय? खरं आहे का? म्हणून काय झालं बघा, ऐका सुपेकर पाहुणं, म्हणून काय झालं, दोघी बी त्या शेजारणीकडून पळत 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 घरी आल्या. घरी आल्याच्या नंतर पाहिलं तर खालून ढंढण 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 जाळ चालू होता. जाळ चालू असल्याच्या नंतर दूध आता लाल बुंद झालतं. दुधाबरोबर पातेलं सुद्धा कसं झालतं का? लाल बुंद झालतं. एक होती, एकीचं म्हातारा लय रागाट होतं, लय रागात ठोक्यात म्हातारी खाली पाडायचं. ती म्हणली बाबा दूध जरा उतू गेलं तर म्हातारा जीवच काय करीन? काय करीन?
मारीन. म्हणून त्या आजीने काय केलं, हाय अशी पळत आली. आल्या काय केलं, ती पातेलं पाहिलं, कशाला विचार नाही केला, नवऱ्याच्या माराबीनं तिने हाय असं पातेलं उचललं आणि कुठं ठेवलं, कुठं ठेवलं आई, बाजूला ठेवलं. बरोबर. आता लाल बुंद झालेलं पातेलं, खालून ढंढन 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 जाळ आहे, लाल बुंद दूधही तापलेलं आहे. तर मला सांगा, त्या आईच्या हाताला साधं पोळलं असेल का? सर्रकन त्या आईच्या हाताला काय झालं, पोळलं होतं. पण तिच्याबरोबर ती दुसरी मैत्रीण होती का, दुसरी मैत्रीण, ती जरा हुशार होती. ती म्हणली मी याला रोजच मारितोय, मारीन तर मारीन म्हणलं, आज 2 ठोक जास्त मारीन. पण ती जरा हुशार होती. तिने काय केलं माहिती का, घरात गेली. घरात गेल्याच्या नंतर 2 फडकी घेतली हातामध्ये. काय घेतली आई, फडकी घेतली. आणि त्या फडक्याच्या काय केल्या, अशा घड्यावर घड्या, घड्यावर घड्या केल्या. आणि काय केलं, त्या पातेल्याला काय केलं, असं काय केलं, पकडलं आणि पातेलं उचलून असं बाजूला ठेवलं. पातेलं लवकर बसना खाली. पातेलं काय केलं आई, बाजूला ठेवलं. आता मला सांगा, हिनं महाराज कापडाची घडीवर घडी केली, घडीवर घडी केली, घडीवर घडी केली आणि पातेलं उचलून बाजूला ठेवलं. मला सांगा, आता या मावशीला त्या पातेलं जसं पहिल्या मावशीला जेवढं पोळलं तीव्रतेने, तेवढं हिला पोळल का हो? का पोळल का आई, पोळल का नाही का? मग तुमच्याही जीवनामध्ये दुःख रूपी पातेलं बाजूला ठेवताना नामचिंतनाची जर तुम्ही घडीवर घडी केली ना, तर तुम्हाला त्याची तीव्रता काय होईल, दुःखाची कमी होईल. म्हणून मायबाप हे आलतं आमच्या जगद्गुरु तुकोबारायांच्या लक्षामध्ये. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायाने महाराज नामचिंतन केलं आणि नामचिंतन केलं. आणि नामचिंतन कसं केलं महाराज, सर्वांनी वर हात करा बघा, सर्वांनी वर हात करा. हा, असेच हात राहू द्या, आम्ही चहा पिऊन आलो घरातून. सर्वांनी वर हात करा. आणि सर्वांनी वर हात केल्याच्या नंतर या ठिकाणी आमचा अमरदादा शूटिंग करतोय बघा. माझा पण रंग चॅनल आहे बघा, त्याला हा सोहळा राजा पंढरीचा अमरदादांचा चॅनल आहे महाराज. हा सोहळा त्याला कधी पण जोपर्यंत युट्यूब या हयात आहे तोपर्यंत हा सोहळा आपल्याला पाहता येणार आहे. म्हणून सर्वांनी वर हात करा. एकदा भगवान परमात्म्याचं गोड असं भजन करू. हीच खरी श्रद्धांजली तात्याच्या चरणी आपल्याला समर्पित करायची. विठोबार कुमाई, 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 ऐका, याचसाठी केला होता आटास शेवटचा दिस गोड व्हावा. महाराज म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये आटास केला. कशाचा आटास केला, तर आमचा शेवट गोड होण्याकरता. ऐका, आपल्याला राहिलेली थोडे वेळ, आपल्याला अजून एक 25 मिनिटं आपल्याला घ्यायचे आहेत. कारण माझं तुम्ही लय टेन्शन घेऊ नका. तुम्हाला वाटतं महाराज जरा उशिरा कीर्तन झाल्यामुळं, सुरू झाल्यामुळं लय ताणतोय का, नाही नाही. आपलं कीर्तन म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेप्रमाणे बघा. आई, ही मुलं काही महाराज आमची तरुण वर्ग जिल्हा परिषदेच्या शाळेला शिकली. तुम्ही बरोबर ना बाबा, शिंदे सर आहेत. जिल्हा परिषदच्या शाळेचा नियम होता, बरू कितीला बी सुटायची सर, टायमिंगला. कितीला बरू, 5ला म्हणजे 5ला सोडायची. तसं 10:15 चालू झालं तर आपलं 12:15 संपवायचं. बरोबर ना? 1 वाजली, तुमचं गाडी पुढे चाललंय काय? विठाला विठाला ऐका ऐका, कारण मायबाप आता राहिलेली आपल्याला फक्त एक 15-20 मिनिटं राहिले. सर्वांगाचं कान करा. या ठिकाणी आपल्याला तात्यांचा शेवट गोड करायचा आहे. काय झालं महाराज, हे कीर्तन आजचं आहे ना, लय कीर्तन केल्यासारखंच नाही. आपल्याला आपलं महाराज या ठिकाणी ऋणनिर्देश करण्याच्या हेतून हे कीर्तन आहे महाराज. ऐका ऐका, काय होतंय, आमच्या महाराज लोकांनी लय जाम केली हो. काय झालंय, लोक तर एकतर कीर्तनाला कोणी यायला तयार, इथं जर आली यदा काय आले म्हणा इठल इठल भाऊ, काय म्हणा इठल इठल वाद वाटाडी. अरे आल्यात ही तुझ्या उपकार झाल्यात,
नसती आली तर एकट्याला बॉम्ब लावू लागलं असतं होय. हा? दाजी हे असं कसं होतं, गुढी गुढीने घेतलं ना, कीर्तन संपले लोक ऋषी दादा 10-5 रुपये देऊन जातात. हा तुम्ही म्हणता महाराज आतापर्यंत चांगला बोलत होता, मेला आता पैसे मागायला लागलाय, आम्ही गडबडीत उरकून आलोय, कशाचे पैसे आणि काय आणले. तुम्ही काय काळजी करू नका, नका का पैसे आणा, नका आजी तर टेन्शन घेऊ. तुमच्या महाराज मी गळ्यातलं बी घेतो, कानातलं बी घेतो, काही बी घेतो. संतू भाऊ कालच्या कीर्तनात तुमच्यासारखा एक दांडगा गडी मला भेटला. असं मी म्हणलं तुमचं काही बी घेतो, गळ्यातलं घेतो, कानातलं घेतो, नकातलं काही म्हणलं ना, तो तिथं मका खोडीत होता. मका खोडीत होता. मका खोडलेली महाराज त्यांनी चिपाड बाजूला टाकली होती, आणि मका खोडीत असताना चिपाड बाजूला टाकली. मला हे बारा नेतो का म्हणला, बारा काय असा मक्काचा खोडलेल्या असं म्हणल्यास नंतर म्हणलं आपण जर माघारी घेतलं तर आपला अपमान होईल. म्हणलं आण इकडं. मी बी 2-4 कवळं घेतलं, गाडी बांधून घरी नेऊन जाणार. ऐका मायबाप, ऐका 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 ऐका. म्हणजे असं प्रेमानं भजन करायचं. पण जगद्गुरु तुकोबरायांनी कशाचा प्रयत्न केला, नामचिंतनाचा प्रयत्न केला. ऐका, जगद्गुरु तुकोबरायांनी काही झालं तर अनेक जणांना महाराज जगद्गुरु तुकोबरायांना विरोध केला तरी जगद्गुरु तुकोबरायांनी नामचिंतन सोडलं नाही. जगद्गुरु तुकोबरायांनी उठावं आणि भामचंद्रावरती जावं. जगद्गुरु तुकोबरायांनी उठावं, भंडाऱ्या डोंगरावरती जावं आणि श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल भजन करायचे. तुकोबरायचा तर संपूर्ण सगळीकडे जय जयकार होऊ लागला. तुकोबरायांची ख्याती वाढायला लागली, आणि ख्याती वाढायला लागल्याच्या नंतर ते पुन्हा रामेश्वर शास्त्रीकडे भांडण गेलं. ओ शास्त्री, तुमच्यापेक्षा तुकोबराय आता खूप मोठा झालो, तुमची अपकीर्ती होती, त्याची कीर्ती वाढती. मग त्यांनी 5वा वेद गाथा निर्माण केला. म्हणतात जा तो गाथा आणा आणि काय करा, इंद्रायणीतून बुडून टाका. रामेश्वर शास्त्री पुन्हा आल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबरायांपाशी आले हो. आणि आल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबरायांना सांगितलं, तुकाराम महाराज जो गाथा तुम्ही निर्माण केलाय ना, तो आणा आणि इंद्रायणी मातेच्या डोहामध्ये बुडवा. तुकोबराय आता रडायला लागले. तुकोबरायांना वाईट वाटलं, आणि तुकोबरायांना वाईट वाटल्याच्या नंतर तुकोबरायांना एवढं वाईट वाटलं, तुकोबराय आता ढस रडायला लागले. तुकोबराय म्हणतात, ए देवा देवना संसार, 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 देवना. हे देवा, अरे आतापर्यंत तुझं आम्ही भजन केलं रे, आतापर्यंत तुझं नामचिंतन केलं देवा. हे देवा ठीक होतं रे. अरे रामेश्वर शास्त्रीने येऊन माझी जीभ ओढली रे देवा, तरी मी काही बोललो नाही देवा. अरे आज पुढे मी भगवंताचं भजन करतो, पूजन करतो, 5वा वेद गाथा निर्माण करतोय ना देवा. अरे देवा, मी कधी माझ्या संसाराचा विचार नाही केला देवा. हे देवा, अरे मी माझी शेती वाडी पाहिली नाही, माझी गुराढोरं पाहिली नाही, माझी मुलं बाळ पाहिली नाही देवा. मी सर्वांचा त्याग करून देवा तुझ्या परमार्थातला मी अट्टहास केला, तुझ्या परमार्थातलं चिंतन केलं, तुझ्या परमार्थातलं भजन केलं. आणि हा प्रयत्न केल्याच्या नंतर देवा, तो प्रयत्न केल्याच्या नंतर हा प्रयत्न माझा तू देवा पाण्यामध्ये बुडवतोस. हे देवा, अरे माझ्या जीवनामध्ये देवा तू एवढी संकट दिली देवा, लक्ष देऊन ऐका, संपलं माझं कीर्तन माय बाप. एवढी संकट तू माझ्या जीवनामध्ये दिले तरी मी खचलो नाही देवा. अरे देवा, अवघ्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये देवा माझ्या घरातली देवा तू 5 माणसं घेऊन गेला देवा. 2 वर्षाच्या जसं देवा आमच्या गायकवाड परिवाराच्या तात्याला तू 1 वर्षापूर्वी घेऊन गेलास ना देवा, तसं तुकोबराय म्हणतात माझ्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये माझ्या घरातली 5 माणसं घेऊन गेलास रे देवा. अरे माझ्या बायकोला अन्न नाही मिळालं म्हणून देवा माझी बायको अन्न करता मेली देवा. हे देवा, अरे माझ्या पत्नीला अन्न नाही मिळालं म्हणून अन्न करून माझी पत्नी गेली देवा. अरे माझ्या मुलाला दूध नाही मिळालं म्हणून देवा, अरे माझा मुलगा गेला रे देवा, तरी रडलो नाही देवा मी. अरे माझ्या आई वडील सुद्धा देवा तू घेऊन गेला देवा. अरे पत्नी गेली, मुलगा गेला, आई वडील गेले देवा. अरे देवा
देवा तुझा माझा कार वैराकार देवा तुझा माझा कार वैराकार तुझा माझा कार वैराकार देवा तुझा माझा कार वैराकार दुःखाचं ए देवा सांग ना रे, काय चुकलं देवा, काय एवढं वैरकार करतोय? अरे जो दुःख भरायला प्रश्न पडला ना देवा, तोच प्रश्न आमच्या गायकवाड परिवाराला पडला रे देवा. जो तुकोबराय म्हणत होते देवा, तुझा माझा असं काय वैर आहे? 2 वर्षाच्या कालखंडामध्ये 5 माणसं घेऊन गेलास ना देवा, तसं या गायकवाड परिवाराला सुद्धा प्रश्न पडला देवा, काय चुकलंय आमचं? हे देवा काय चुकलंय आमचं? अरे ईश्वरा समान तात्या नावाचा बाप आमचा देवा घेऊन गेला देवा, काय चुकलं देवा आमचं? अरे आमच्या देवा, आमच्या बापानं कधी कुणाच्या ओळ्या पासुल्यावरती पाय नाही दिला देवा, कधी कुणाचं वाईट व्हावं असं आमच्या बापाला नाही वाटलं देवा. अरे आयुष्यभर आमच्या बापानं हाडाचं काढं रक्ताचं पाणी केलं महादेवा, आणि खुशाल देवा 1 वर्षापूर्वी आमचा बाप घेऊन गेला देवा, काय देवा तुझं आमचं? ऐका, आणि प्रत्येक कीर्तनकार येऊन सांगत होतो आईची मती सांगून गेला, आईची मती थांब घेता. अरे जो तो म्हणतो आई या मायेचा सागर आहे, आईसारखं या जगामध्ये श्रेष्ठ कुणी नाही, पण आमचा बाप सुद्धा या जगामध्ये काही कमी नाही. अरे बाप काय असतो ऐका, या परिवारातला बाप निघून गेलाय. डोंगराच्या पलीकडे गेलेला सूर्य मायबाप तुम्हाला दिसू शकतो, पण एकदा माती आड गेलेला बाप आयुष्यामध्ये दिसू शकतो. अरे ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय आहे, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय आहे, ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय आहे. आणि ज्याच्या आयुष्यामधून बाप निघून गेला ना गड्यांनो, त्याला विचारा बापाची किंमत काय. अरे आज त्या गायकवाड परिवारानं, बाप्पू अण्णानं, मंगेश दादानं, आमच्या नंदाबाईनं, मंगलाईनं एवढा खर्च केलाय, एवढे महाराज मंडळी बोलवलेत, पै पाहुणे बोलवलेत, नातेवाईक बोलवलेत, पण बापाला नाही बोलू शकत, त्या नाही बोलू शकत बापाला. अरे या जगातला बाप आहे, पण त्या बापाला वाटतं अरे आयुष्यभर मी याचे कष्ट केले, त्याचे कष्ट केले, 10-10, 20-20 किलोमीटरचं अंतर कापून महाराज शेतामध्ये भारे धरले, कुणाच्या शेतामध्ये खुरपणी केली, कुणाच्या शेतामध्ये ऊस तोडला, रात्री 10 पाहिले नाही, रात्री 12 पाहिले नाही, रात्री 1 नाही पाहिला, आणि रात्रंदिवस अहोरात्र कष्ट केले. आणि देवा तोच आमचा तू बाप घेऊन गेला देवा, सांग ना असं आमचं काय चुकलंय, काय एवढं वैराकार आमच्या जीवनामध्ये टाकतो देवा, सांग देवा. दुःखाचं बळे बांधनिया देती काळ म्हणून मायबाप जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये बाप आहे ना, तोपर्यंत बापाला विसरू नका गड्या. जगात तुम्हाला सगळं मिळेल, कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन बाप नहीं मिलता. जगाच्या पाठीवर तुम्हाला बाजारात गेल्याच्या नंतर सगळं मिळेल, एकदा का आयुष्यामधून हा बाप निघून गेला का बाप महाराज पुन्हा मिळत नाही. महाराज हा जो बाप आहे ना, महाराज बाप हा स्वतःसाठी कधी काही घेत नाही, महाराज स्वतःसाठी काही घेत नाही. ऐका, या भगवान श्रीकृष्णाला जन्माला घालणारी देवकी माता सर्वांना माहित आहे, पण महाराज त्या यमुनेच्या डोहामधून पहिल्या तीराला घेऊन जाणारा वसुदेव लोक विसरून गेली हो. वसुदेवाला विसरली महाराज लोक. छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म घालला नाही जिजाऊ आई साहेब माहित आहे, पण स्वराज्यासाठी हातामध्ये बेड्या पडणाऱ्या शहाजी राजांना लोक विसरून गेली मायबाप. ऐका महाराज, आई रडून मोकळी होत असते, बापाला जीवनात रडता येत नाही. आई रडून मोकळी होत असते, बापाला जीवनामध्ये रडता येत नाही मायबाप.
आई रडून होते, छोटं संकट आलं तर आई रडून मोकळी होती. बाप कधी रडत नाही महाराज. म्हणजे बाप रडत नाही याच्या अर्थी बापाला काळजी नाही का? बापाला काळजी नाही. लोक म्हणतात बाप म्हणजे तापट स्वभावाचा, बाप म्हणजे मारझोड करणारा, बाप म्हणजे व्यसनी. नाही दादा. अरे बापाला जर बघायचं असेल तर नारळ घ्या, नारळ. वरून जरी किती कडक अंतकरणाचा असू द्या, परंतु आत अमृतासारखं पाणी देणारा काय बाप आहे. म्हणून बापाला कधी कमी लेखायचं नाही. अरे घरातला बाप असतोय महाराज, मुलाला 100 रुपये देतो, मुलीला 200 रुपये देतो. मुलगी सलून ते पार्लरला जाते, मुलगा सलून मध्ये जातो. पण त्याच घरातला बाप धाडी करायचा साबण संपला म्हणून कपडे धुण्याच्या साबणानं धाडी करणारा बाप असतोय मायबाप. म्हणून आयुष्यामध्ये त्या बापाला कधी लेखायचं नाही महाराज. कधीच बापाला आयुष्यामध्ये कमी लेखायचं नाही. आणि जोपर्यंत बाप आहे तो बाप असं म्हणत नाही, अरे बाप म्हणतो जे मला मिळालं नाही ते माझ्या पोराला मिळलं पाहिजे. बाप म्हणतो मी छपराच्या घरामध्ये राहिलो, माझा मुलगा बंगल्यात राहिला पाहिजे. अरे बाप म्हणतो मी सायकलवर फिरलो, माझ्या पोराला 4 व्हीलर गाडी पाहिजे. अरे बाप म्हणतो मी आयुष्यभर फाटके कपडे घातले, पण माझ्या मुलाला चांगले कपडे घालायला मिळले पाहिजे. हे फक्त बापच करू शकतो, जगात दुसरं कोणी काही करू शकत नाही. ऐका, तुम्ही देवाच्या मंदिरात गेल्याच्या नंतर नवस करून तुम्हाला देव मिळेल का माहित नाही, देव पावल का काही माहित नाही. पण तुम्ही एकदा घरामध्ये जर गेला तर कुठल्याही प्रकारचा नवस न करता पावणारा देव म्हणजे आपला बाप आहे गड्या. आणि मग त्या बापाला कधी जीवनामध्ये विसरू नका. म्हणून तुकोबराय म्हणतात, बाप काय करतो, स्वतःची कुरवंडी वाळवतो आणि महाराज या परिवाराला काय करतो, सांभाळतो. बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंटी वाळवून या. म्हणून मायबाप जीवनामध्ये एकदा बाप निघून गेला तर आयुष्य संपलं गड्या. आता बाप्पू अण्णांनी, महाराज मंगेश दादाने, या परिवारानं किती काही केलं. किती महाराज गाड्या घेतल्या, किती गायी घेतल्या, किती म्हशी घेतल्या, किती मोठी बैल घेतली. पण ज्या कौतुकाची थाप टाकणारा जो बाप होता ना, तात्या नावाचा बाप, तो बाप आज या ठिकाणी निघून गेलाय. म्हणून मायबाप जोपर्यंत जीवनामध्ये बाप आहे तोपर्यंत बापाची सेवा करा. महाराज लोक म्हणतात म्हातारी माणसं झाले बडबड करतात, मारजोड काही बी बोलतात. पण ऐका, ज्यावेळेस आपण लहान होतो ना, ज्यावेळेस आपण लहान होतो, आपण बाजारामध्ये गेल्याच्या नंतर बाजारामध्ये आपण एक बाबाला म्हणायचो, बाबा मला तो फुगा पाहिजे, बाबा मला तो फुगा पाहिजे, बाबा मला तो फुगा लय आवडलाय. बाबा मला काय करायचंय, फुगा घ्यायचाय. आपण 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 10 वेळा बापाला एकच प्रश्न म्हणायचो, काय पाहिजे, मला फुगा पाहिजे. आणि मग तोच बाप आज जर म्हातारा झाला असेल, एक शब्द डबल बोलत असेल, एक वाक्य डबल गिरवत असेल, तर महाराज आज का त्या बापाचा तिरस्कार करताय? त्या बापाच्या हातामधून जर महाराज अन्नाचं जर ताट घास खाली पडत असेल तर आपल्या हातानं महाराज तो घास त्या बापाला भरवा. कारण ज्या वेळेस आपण लहान होतो ना, त्यावेळेस आपण आपल्या आईने, आपल्या बापानं वाटीमध्ये आपल्याला भात भरवण्याकरता आणला तर आपण त्या वाटीला लात मारायचो, अनेक वेळा ती लाटी फेकून द्यायचो. त्यावेळेस आपल्या रागराग आपल्या आई बापानं केला नाही. म्हणून आज जर त्यांच्या हातातून जर तो घास जर खाली पडत असेल तर मायबाप त्यांचा रागराग करू नका. आयुष्यामध्ये मग मी पुन्हा सांगतो, एकदा बाप जर निघून गेला तर पुन्हा तुम्हाला जीवनामध्ये काही मिळत नाही. मग महाराज जर तुम्हाला जर जीवनामध्ये जर प्रयत्न करायचा असेल, जर शेवट जर गोड करायचा असेल तर तुम्ही एकच काम करा. महाराज म्हणतात तुम्ही संसारातला प्रयत्न करू नका, तुम्ही प्रयत्न करा, परमार्थातला प्रयत्न करा. मग या तात्यांच्या जीवनामध्ये सुद्धा तात्यांनी चांगला प्रयत्न केला. अरे संसारातला प्रयत्न केला याच्यात नवल नाही. संसार तर चांगलाच केला, मुलांना घरं बांधून दिली, मुलांना गोटा बांधून दिला, मुलांना गाड्या घेऊन दिल्या, मुलांना गायी घेऊन दिल्या, उत्तम शेती करून मुलांना दिली. या संसारातला तात्याने प्रयत्न केला, पण परमार्थातला सुद्धा प्रयत्न केला. तात्याने भजन केलं, चिंतन केलं, नामचिंतन केलं, स्वतःच्या पत्नीला कबईला तीर्थयात्रेला पाठवलं, मुलांना महाराज चांगल्या ठिकाणी पाठवलं. आणि एवढं चांगलं प्रयत्न केल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं तात्यांचा सुद्धा शेवट काय झाला असेल, गोड झाला असेल. उगाच कुणाच्या तारामध्ये भजन आणि कीर्तन होत नाही साहेब, कुणाच्या दारामध्ये टाळ पकवाज वाजत नाही. काहीतरी पूर्वसंचित चांगलं पाहिजे, काहीतरी माणसानं चांगलं कर्म केलं पाहिजे, त्याच्यात प्रित्यर्थ ही सेवा घडती. म्हणून मायबाप झालेली सेवा तात्यांच्या चरणी आपल्याला समर्पित करायची. पण ऐका, आज खऱ्या अर्थानं तात्यांना सद्गती मिळत असते. लोक म्हणतात महाराज मेलं म्हणजे गेलं, असं होत नाही. 1 वर्षापर्यंत तो जीवात्मा या पंचकृषीमध्ये विवरण करत असतो. आणि आज बरोबर त्याला 12 वाजता त्या जीवात्म्यास काय मिळत असते काका,
सद्गती मिळत असते. आणि म्हणे खऱ्या अर्थानं आज तात्यांना भगवंताच्या चरणाजवळ जागा मिळाली असेल, आणि तात्यांना भगवंताच्या चरणाजवळ जागा मिळाल्याच्या नंतर तात्यांनी देवाला प्रश्न विचारला असेल, हे देवा, अरे प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलं, पण मला तुझ्या चरणाजवळ का जागा मिळाली? त्यावेळेस देवानं तात्यांना सांगितलं असेल, अरे जिवंतपणे तात्या तुमची पोरांनी सेवा केली, याच्यात नवल नाही. तात्या तुम्ही गेल्याच्या नंतर सुद्धा तुमच्या प्रित्यर्थ निलेश महाराजाचं कीर्तन ठेवलंय, या ठिकाणी भजन ठेवलंय, संपूर्ण पै पाहुणे बोलवलेत, आणि तुमच्या प्रित्यर्थ या ठिकाणी अन्नदान केलंय. म्हणून आज अन्नदान केल्याच्या नंतर, भजन केल्याच्या नंतर याचा परिणाम तुम्हाला माझ्या चरणाजवळ काय मिळाली? जागा मिळाली. आणि खऱ्या अर्थानं तुमचा शेवट काय झाला? आज गोड झाला. आणि हा शेवट गोड झाल्यामुळं तात्यांनी वरून आशीर्वाद दिले असते, आणि तात्यांनी सांगितलं तुम्हाला कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. आणि खऱ्या अर्थानं हा तात्यांचा शेवट गोड झाला. म्हणून मायबाप तुकोबरोबर आहे म्हणतात, तुम्ही जर तुमचा अट्ठास जर हा ठेवला तर तुमच्या जीवनामध्ये ती मुक्ती सुद्धा प्राप्त होईल. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे मुक्ती करणे नोवरी, तुका म्हणे मुक्ती करणे नोवरी, तुका म्हणे मुक्ती परणी नोवरी, तुका म्हणे मुक्ती करणे नोवरी, तुका म्हणे मुक्ती करणे नोवरी, तुका म्हणे मुक्ती करणे नोवरी, तुका म्हणे मुक्ती परणी नोवरी, तुका म्हणे मुक्ती परणी नोवरी. आता दिवस चारी खेळी मेली, आता दिवस चारी खेळी मेली, आता निष्ठीने पावलो जावा, आता निष्ठीने पावलो जावा. आता दिवस चारी खेळी मेळे, आता दिवस चारी खेळी मेळे, आता निष्ठीने पावलो जावा, आता निष्ठीने पावलो विसावा, पावलो विसावा. कुंडली या नावा तृष्णेची याच्यासाठी केला होता अट्टास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पाऊल विसावा, खुंटली या धावा तृष्णेची. या एका चरणावरती आपण थोडासा वेळ कमी असल्यामुळे भर दिला, ऐका. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी तात्यांना श्रद्धांजली समर्पित करण्याकरता सर्व पै पाहुणे आलेत. झालेली सेवा तात्यांच्या चरणी आपल्याला समर्पित करायची. काही जर या अभंगाचा या सरळ सरळ शब्दार्थ अर्थ असाच असेल असं नाही. जे बरोबर आहे ते घेऊन जा, आणि जे चुकीचं असेल ते मला काय करा, परत करा. आणि महाराज खऱ्या अर्थानं जर चुकून जर कोणाच्या अंतकरणाला जर बोलण्याच्या ओघामध्ये एखादा जर शब्द लागला असेल तर उदार अंतकरणानं माफ करा. या परिवाराच्या सेवेसाठी, तात्यांच्या सेवेसाठी ज्यांची मृदुंगाची सेवा झाली असे असणारे आदरणीय ऋषीदादा फटांगरे, ऋषीदादा तुमच्याही चरणी या ठिकाणी साष्टांग दंडवत करतो. त्याचप्रमाणे संजू महाराज हजारे बाबा तुम्हालाही धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे संपत महाराज दानवे तुम्हालाही धन्यवाद. त्याचप्रमाणे श्री हरिभक्तपरायण आदरणीय गव्हाणे महाराज तुम्हालाही धन्यवाद. त्याचप्रमाणे श्री हरिभक्तपरायण सुपेकर महाराज वाडीत होतो बाबा आहे ना, बरोबर, तुम्हालाही धन्यवाद. माऊली तुम्ही सुपेकरवाडी भजनी मंडळ तुम्हालाही धन्यवाद. आदरणीय सुपेकर महाराज तुम्हालाही धन्यवाद. त्याचप्रमाणे काकडे महाराज, हा सुपेकरवाडीकर त्यांचे चिरंजीव आमचे चांगले मित्र आहेत बघा, काकडे बाबा आहेत. त्याचप्रमाणे उत्तम काका असतील, त्याचप्रमाणे भाऊ असतील, संपूर्ण ही मंडळी विनेकरी महाराज तुमच्या सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो आणि झालेली सेवा तात्याच्या चरणी समर्पित करतो. कारण या ठिकाणी बरेचसे मंडळी आलेले आहेत. आदरणीय आमचे दाजी आहेत, पुण्यावरून बाप्पू अण्णाचे मित्र आलेले आहेत, मंगेश बाप्पू गायकवाड. पुणे जिल्ह्यातील खूप मोठं व्यक्तिमत्व असं सुद्धा या माणसानं आयुष्यामध्ये खूप पैसा कमवला नाही हो, पण या तात्यांच्या जीवनामध्ये तात्यांच्या पाठीमागं या दोन्ही मुलांना आदरणीय मंगेश दादा असेल, बाप्पू अण्णा असेल, या जीवनामध्ये यांनी खूप माणसं कमवली बघा.
पुण्यावरून खास माणसं आले. त्या ठिकाणी आमचे मंगेश बापू आहेत, त्याचप्रमाणे डॉक्टर सुनील उंद्रे आहेत, त्याचप्रमाणे प्रतीक दादा आहेत, ओमकार आप्पा इकडे, बाळूदादा आहेत. हे संपूर्ण मराठी बोशाची मंडळी, मामा आहेत, सगळे चेअरमन आहेत. पाठीमाग आमचे राघू पायलोन, ही संपूर्ण जीवाची मंडळी आहे ती. आणि सर्वांच्या चरणी या ठिकाणी साष्टांग दंडवत करतो, सर्वांना धन्यवाद देतो. जे काय तुम्ही दोन शब्द ऐकून घेतले त्याबद्दल तुमची पुन्हा एकदा सर्वांची माफी मागतो. चुकून जर शब्द लागला असेल तर काय करा, काय करा ओ, काय करा दाजी, चुकलं असलं तर काय करा, माफ करा. ऋषी दादा माफ करा. आणि एवढी जर सुपेकर पाहुणं जर तुमची माफी मागून बापू जर माफच नसलं करायचं तर आता तुम्हाला काय करायची ती करावं, याच्या पलीकडे काय बोलणार. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी श्रद्धांजली पूर्वक जी बोलणार आहेत, निवेदन करणार आहेत, ते दुर्गावचे निवेदक आहेत, आदरणीय श्री परशुराम जायभाई या ठिकाणी ते निवेदन करणार आहेत. त्यांना विनंती, आपण या ठिकाणी पुढे यायचंय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर